तर जाळं काढून झालेलं आहे. तूप पण फुगून गेलेलो होतो जाळं घेऊन माशांना. आणि मासे आणलेले आहेत, कानुशे मासे. शायलीची मम्मी साफ करते. मासे खवले, याची मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे आपण. आणि तिकडं चिकन सुद्धा शिजतंय, ते बघू आपण जाऊन. तर तुम्हाला दाखवतो. सगळं झालेलं आहे, मस्तपैकी चिकन आहे. आणि त्याला उकळीसुद्धा आलेली आहे. मस्त झणझणीत रस्सा झालेला आहे. आपण असाच झणझणीत रस्सा माशांचा सुद्धा आपण बनवणार आहे. तर आजच्याला आलेलो आहे आम्ही सरपण काढायला. कारण की आपल्याला सरपण लागते पाणी तापायला, कुठं आंघोळीला, कधी कधी गॅस संपल्यावर स्वयंपाक करायसाठी सुद्धा लागते आपल्याला सरपण. आणि शायलीची मम्मी सुद्धा दमलेली आहे, फार दमलेलो आम्ही पाणी बिणी पिऊन. आणि बघू शायली ताई काय करतात तिकडं. शायला काय करत येतो इकडं? काय नाही, काय करता इथं मला काय कळू दे जरा. काय करताय? काय करतात आहे? खेळता का शाळेला? आता खेळतात, तोपर्यंत आम्ही थोडा आराम करणार आहे, डबल काढणार आहे. आणि मस्तपैकी आपण माशाची आज चिकनची सुद्धा रेसिपी बनवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळ. तर शाळेला बनवते माशाचा रेसिपी, माशांची रेसिपी शाळेला बनवणार आहे. शाळेने पहिलं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, मस्त चिकनला सुद्धा आहे ना असा कलर आलेला आहे, एकदम भारी झाले. बघूनच तोंडाला मित्रांनो पाणी सुटते. बघा तुम्हाला दाखवतो रस्सा. आणि इकडं शाळेला बनवती माशांची रेसिपी. शाळेला कुठला मसाला आहे? घरकुल मसाला टाकून घेतलेला आहे. ते टमाट्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला. आणि आपला कांदा मसाला, मेन मसाला आलेला आहे आता, कांदा मसाला. आणि हा आपला मिरची पावडर. त्याच्यानंतर आपण घेणार आहे मासे. आणि ते मासे आपल्याला चांगल्या मसाल्यामधून मिक्स करून घ्यायच्यात. कारण की सगळ्या माशांना मसाला लागला पाहिजे. मसाला लागला तर मासे चवदार लागतात खायला. आणि अशी रेसिपी आता असं वाटतं की तोंडाला पाणी सुटलं. आणि मित्रांनो, आता हळद टाकलेली. तर आता तुम्हाला दाखवतो चिकन रेसिपी झाल्यानंतर आपण टेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, आपण चिकन टेस्ट करतोय आता. मस्त असं शिजलेलं आहे आणि लाल जरत आहे, चांगलं झालेलं आहे.
पाव सुद्धा आणलेले आहेत गावरान पाव सुद्धा एक नंबर लागतो